हो सर सर नाही सर राहू दे तिथूनच संस्कार शिबिरामध्ये आम्ही सादर करत आहोत स्वच्छतेवर आधारित 15 चला चला रे चला 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 रे चला 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 रे चला 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 रे चला चला राम राम पाटील राम राम काय पाटील कुठे निघाली सवारी सकाळ सकाळ कुठे जाणार येतो की पाच सकाळ जाऊन काय पाटील तुम्हाला शोभत होय गावचे पाटील ना तुम्ही हो आणि आता उड्यावर जाता का हो काय पाटील पाटील हे वागणं मरण हो 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 करताना बाहेर जाणं 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 मरण हो काय रे राम्या सकाळ सकाळी मीच भेटलो काय तुला होय माझी ना पाटील थांबा ना पाटील पाटील गावचे पाटील माणसं आणि उड्यावर जाता का अहो पाटील शौचालय बांधण्यासाठी आपला एकही पैसा न खर्च होता तुम्ही शौचालय बांधू शकता हो का हो पाटील बर बर कोणती योजना आहे ती माहिती नाही का तुम्हाला नाही ना भारत सरकार शासकीय अनुदान योजनेअंतर्गत वैयक्तिक संडास बाथरूम बांधण्याकरिता 12,000 रुपयाचे अनुदान देते एवढं सुद्धा माहिती नाही का नाही नाही नुसतं बाजूला ठेवू काय ते चला चला अरे चला 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 अरे चला चला अरे चला चला राम 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 पाहुणे राम 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 यो आमचा सोन्या सोन्या शेती आहे बंगला बी आहे दिसतंय की बंगला दिसतंय नाही नाही पण पोटात सोन्या सोन्या ही लोक काही जा सगळं पाहुण्याला घेऊन बोला की पाहुणं त्याच म्हणतोय आपल्याकडे वरलाकडे गडी माणसं खाल्ल्याकडे बाई माणसं पाहुणा आपल्याला बंगला बघितला तर नजर पुराणा त्यामुळे संडास बाथरूम नाही त्याचे आमची पोरं असं उघड्यावर नाही जमणार सहसा कारण नाही द्यायची पोर पाटलाला चला चला रे चला 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 रे चला 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 रे चला चला बघितलं गावकरी मंडळी काय हो पाटलाच्या पोरात सोडली कशाने मोडली कशाने साधं एक स्वतःला घरी लावलं त्यामुळे पाटलाच्या पोराची सोयी मोडली असं होय भारत सरकारद्वारे योजनेअंतर्गत संडास बाथरूमची आणि शौचालय बांधावं घरोघरी आणि बांधावचंच नाही तर त्याचा उपयोग बी करावा बरोबर चला चला रे चला 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 रे चला 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 रे चला चला स्वच्छता पाळा रोगराई टाळा स्वच्छता अशी देते आरोग्य अशी देते गाडी महाराजाचा एकच मंत्र स्वच्छताचा महामंत्र एकच ध्यान स्वच्छता आणि विकास संडास बांधा घरोघरी तरच लक्ष्मी नांदे त्याच्या दारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित मॉडर्न डिग्री कॉलेज आपल्या आवनगाव गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत जो शिबिर श्रमदानाचा शिबिर घेऊन आलेला आहे त्याचं मेन उद्देश एकच आहे की गाव स्वच्छ झालं पाहिजे ते कशासाठी देशाची कुठेतरी उन्नती झाली पाहिजे आणि आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आपल्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची रोगराई कोरोनासारखी रोगराई वगैरे म्हणा
दुसऱ्या कोणत्या प्रकारच्या रोगराईचे येऊ नये यासाठी आमचा हा उपक्रम काम करत असतो आणि या वर्षी आपल्या गावामध्ये आहे. याचा उद्देश की आपण हागणदारी मुक्त गाव केलं पाहिजे. कुठेतरी असं व्हायला नको की गावाच्या वरच्या साईडला उद्या सकाळी पण होईल उद्या सकाळी पण होईल ना आपलं. लवकर घ्यायचं आणि पाहिलं की वरच्या साईडला कुठतरी लेडीज बसताय संडासला, खालच्या साईडला कुठतरी पुरुष मंडळी बसताय. असं न होता कुठतरी महिलांचा आदर राखला गेला पाहिजे, गावचा आदर राखला गेला पाहिजे. यासाठी हा आम्ही संदेश तुमच्या गावासाठी घेऊन आलेलो आहोत. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. भारत माता की जय. कोणीकडे जायचं?
1 रुपयाही जाणार नाही आणि भारत सरकारच्या योजनेतून तुमचं शौचालय बनून निघेल. असं होय. काय करायचं बांधून? कोणती योजना आहे ती अशी? तुम्हाला माहिती नाही का? नाही ना, सांग बरं. शासकीय अनुदान योजनेअंतर्गत वैयक्तिक संदर्भातून बांधण्याकरिता 12 रुपये अनुदान देत आहे. हे सुद्धा माहिती नाही का? बरं सर थोडं मागे थोडंसं बाजूला चला चला रे चला चला. स्वच्छ पडण्याचे पाहिलं चला. चला रे चला चला. स्वच्छ पडण्याचे पाहिलं चला. चला चला रे चला चला. स्वच्छ पडण्याचे पाहिलं चला. शिवा राम 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 पाहुणे. राम 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 राम. येऊ आमचा सोने आहे. राम राम पाहुणे. हे केलं इंग्रजीतून. मस्त बनलं सर. बंगला तर बघताच आहे तुम्ही. पाहुणे यायला काही तरच नाही पण थोडा पोटादारची गडबड वाटते. सोन्या आहे सोन्या आणि डबकनी पाहुण्याला पारसागड. मी काय म्हणतोय पाहुणा आवाज कडे घ्या आवाज कडे घे. त्याचं होय त्याची पण सोय आहे की वरलाकडे गरीब माणसं खाल्लाकडे बाया माणसं. हे नाही पडलं पाटील. मग एवढा मोठा बंगला बघितलं तर नगर पुराणाची बाथरूम आहे. आमची पोरं उघड्यावर नाही जमणार. कसं करा नाही द्यायची पोर पाठवायची. चला चला रे चला चला. पाहिलं का गावकरी मंडळी? पाटला घ्या पोराची चोरी कशी म्हणली. अहो पाटला घर साध्या समजा नोकरी नव्हतं घरी. पाटलाच्या पोराची चोरी मोडली. त्याच्यामुळे सर्वांनी घरोघरी संडास बांधायला पाहिजे आणि त्याला बांधून त्याला उपयोगात आलं पाहिजे. चला चला रे चला चला. चला चला रे चला चला. चला चला रे चला चला. हसी मजाच असतं. स्वच्छता पाळा रोगराई टाळा. स्वच्छता असेल तेथे आरोग्य डळून येते. संडास बांधा घरोघरी तरच नांदेल लक्ष्मी त्याच्या दारी. स्वच्छ भारत स्वच्छ भारत. गाडगे महाराजाचा एकच मंत्र स्वच्छताचा जाणा तंत्र. गांधीजींचं एकच स्वप्न स्वच्छ भारत सुंदर भारत. भारत माता जय. झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे. झालंच पाहिजे झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित मॉडेल डिग्री कॉलेज आपल्या आवलगाव गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत आणि हा एक तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. या संदेशामार्फत आपण कुठल्याही हागणदारी गावामध्ये हागणदारी तयारच झाली नाही पाहिजे यासाठी आम्ही हा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आपल्या घरातले जे काही लहान मोठे थोर व्यक्ती असतात त्यांच्या पुढेही बाहेर उघड्यावर शौचालय पाठवणे बंधनकारक करा. कारण की आपल्या आरोग्यावर परिणाम होतात आणि याचे परिणाम जे होतील ते आपल्याला भोगावे लागतील. यासाठी बाया माणसांना सुद्धा देखील वरच्या कडेला पाहिलं आपण तर सगळे हागणदारीला बाया बसतात. इकडला खालच्या साईडला पाहिलं तर माणसं बसतात. हे कशामुळं आपण काहीतरी भारताचं देणं लागतो. आपण देशाचं देणं लागतो. हे सर्व कोणाकडून अपेक्षित आहे तर आपल्याकडून अपेक्षित आहे. त्यामुळं हागणदारी मुक्त गाव आपण पाहिलं असेल. गावामध्ये घरकुल योजनेअंतर्गत किती जणांनी घरकुल बांधले परंतु त्याच्यामध्ये संडास बांधला संडासही बांधला पण त्याचा उपयोग कोणी करतच नाही. कशामुळं सरकारने आपल्याला योजना दिली 2.5 लाख रुपये आपल्याला सरकार अनुदान देते. कशासाठी देते तर आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. आपण सगळ्या गोष्टी वापरल्या पाहिजे. आपण या देशात राहतो. सरकार आपल्याकडे लक्ष देते. आपलं हे कर्तव्य आहे ते आपण देशाकडे पाहिलं पाहिजे. जसे एक हा महासत्तेकडे जात असताना आपण या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यासाठी आमची कळकळीची विनंती आहे की आपण आपले गाव हागणदारी मुक्त केलेच पाहिजे. येत्या पुढच्या वर्षी आम्ही जर इथं कॅम्प घेऊन आलो
असाच पुढच्या वर्षी जर कॅम्प घेऊन आलो तर आम्हाला हे गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे, हेच आमच्या मॉडेल कॉलेजचे उद्दिष्ट आहे आणि यामार्फत आम्ही हेच समजावण्याचं काम करत आहोत. धन्यवाद.